नमस्कार सर्व सेवक बांधवांना नागेश शरणागतचं प्रेमपूर्वक नमस्कार। भरपूर दिवसानंतर आज मला व्हिडिओ बनवण्याची संधी मिळाली आणि वेळ मिळाली म्हणून मी या ठिकाणी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत आहे। तर सेवक बांधवांनो, पूर्ण व्हिडिओ ऐकल्याशिवाय आणि समजल्याशिवाय कुणीही व्हिडिओला स्किप करू नये आणि या व्हिडिओवर चिंतन मनन आणि मंथन करण्याची सुद्धा गरज आहे। तर आज जे मी या ठिकाणी बोलणार आहे या प्रत्येक शब्दाकडे आवर्जून लक्ष द्यावं, कारण मला व्हिडिओ पैसे कमवण्याकरिता नाही, मला नावही कमवण्याकरिता मला गरज व्हिडिओ बनवण्याची नाही। गरज यासाठी भासत आहे कारण जेव्हा मी समाजात वावरतो आणि फिरतो आणि समाजात फिरत असताना भजन जागरण ऑर्केस्ट्रा संमेलन म्हणा, हवन कार्य म्हणा किंवा मी असा जेव्हा फिरतो तर फिरताना जेव्हा सेवकांसोबत चर्चा करतो त्यावेळेस काही गोष्टी असा मला घडून येतात आणि मी घरी बसून कोणत्याही गोष्टी सांगत नसतो। तर जोपर्यंत समाजात वावरत नाही आणि समाजात वावरताना जोपर्यंत विषय माझ्या निदर्शनास येत नाही तोपर्यंत किंवा मला कोणासोबत चर्चा झाल्याशिवाय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी ही व्हिडिओ किंवा कोणत्याही गोष्टी मी सांगत नसतो। आणि मला जर पैसे कमवण्याचा नाद असता या व्हिडिओच्या माध्यमातून पैसा मिळतो, जितका मिळायला पाहिजे तितका तर मिळत नाही, पैसा मिळतो नाही मिळत असा नाही। पण ज्या हिशोबाने बाकी लोक पैसा कमवण्याच्या हिशोबाने व्हिडिओ बनवतात तर मला पैसे कमवण्याच्या हिशोबाने व्हिडिओ बनवायचा नाही। तर माझा जो सेवक बंधू आहे, माझा जो सेवक भाऊ आहे, मी मानव धर्माचा सेवक, परमात्मा एकचा सेवक, आणि माझा जो परमात्मा एकचा सेवक आज समाजात वावरताना जो दिसून येतो तर तो भटकता दिसतोय, म्हणून मी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो। आणि ह्या माझ्या काही गोष्टी जो आहेत काही लोकांना बोटावर मोजण्यासारख्या लोकांना वाईटही वाटतात। वाईट वाटण्याचं मागचं कारणही आहे, कारण माझी एक सवय आहे, मी थोडा रटकेपट सरळ बोलणारा व्यक्ती आहे, मला घुमून फिरून बोलता येत नाही। आणि मी हे जे बोटावर मोजण्यासारखं म्हटलं तर ज्या प्रकारे नामदेव बाबा जुमदेवजी म्हणत बोलायचे की लाखों सेवक होंगे इस संसार में मगर उंगली पे गिनने लायक रहेंगे, तर मला बोटावर मोजण्यासारखा राहायचं आहे। मला मोह म्हणजे आमिष दाखवून, मला लालच दाखवून किंवा धमकी देऊन कोणी जर मला दबवण्याचा प्रयत्न करतील तर मी त्या प्रकारातला व्यक्ती नाही। आणि एक अटल सत्य आहे, जन्म आहे तर मृत्यू आहे आणि माणसाचं जीवन आहे त्या ज्याचे जसे कर्म फळ देईल ईश्वर या म्हणीप्रमाणे मी चांगला करतो की वाईट करतो त्या परमेश्वराला माहीत आहे। आणि मी ज्या दिवशी या मार्गात आलो तर मला पहिला दिवस माझा आठवणीत आहे आणि माझ्या जे सद्गुरू आहेत, आपल्या सर्वांचे सद्गुरू आहेत, मला त्यांच्या शिकवणीची जाण आहे, त्यांनी दिलेल्या मार्गाची जाण आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो। कोणाला कडू वाटतोय कारण की सत्य हा कडू असते आणि पक्षाच्या गोष्टी जर कोणाच्या फेवरच्या गोष्टी केल्या तर त्या व्यक्तीला चांगला असते, त्याचा लायकातीचा त्याची बाजू मांडण्यासारखा किंवा त्याला मोठा करण्यासाठी जर आपण बोललो तर तो व्यक्ती आपल्याला शाबासकी देतो, आपले पाठराखण करतो। पण ज्या ठिकाणी शाबासकीच्या ठिकाणी त्याच माणसाने जर काही चुका करत असेल किंवा वेगळ्या दिशेने जात असेल तर तो व्यक्ती आपल्यासोबत उलटा वागतो। या मार्गात कितीतरी असे लोक आहेत स्वार्थ साधण्यासाठी या मार्गात आले म्हणावा, आणि स्वार्थ साधल्यानंतर दुःख दूर करण्यासाठी आले, दुःख दूर झाल्यानंतर त्यांनी या पहिल्या दिवसाला विसरून, या मार्गाच्या शिकवणीला विसरून एक वेगळ्या प्रकारचा वेगळाच प्रकार करून ठेवला आहे। सेवक बांधवांनो, मी रिटर्न येणार, मी पुन्हा येणार, ज्या वेळेस चुका घडून येतील आणि माझ्या डोळ्याच्या समोर दिसतील तर मी त्या प्रत्येक चुका घेऊन आपल्या समोर येत राहणार। मी लपून बसणारा किंवा छपून बसणारा किंवा कुणाच्या दबावाने मी गप्प बसणारा व्यक्ती नाही, कारण मी ज्या दिवशी या मार्गात आलो आणि बाबाला मर्याजी भगवत नाम पर वचन दिलो,
बाबाचे आदेश सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम यांचं पालन करीन असं मी वचन दिलं आहे आणि मला तो माझा पहिला दिवस आठवणीत आहे. तर मी फक्त बाबाचे जे शब्द आहेत, सत्य बोलणे, मी सत्य बोलणं सोडणार नाही, मर्यादा सोडून बोलणार नाही आणि प्रेम तर हा माझा सदैव राहीलच. आणि म्हणून म्हणतोय शिवबांधवांनो, ज्या निदर्शनास माझ्या गोष्टी येतात त्याच गोष्टी मी या ठिकाणी मांडत असतो. आणि असा विचार करू नये कुणी की हा माझा काड्या करते किंवा माझ्या खोट्या काढतोय. मी कुणाच्या काड्या खोट्या काढत नाही, मला तेवढी वेळ नाही. पण मार्गाच्या नुसार, बाबांच्या शिकवणीनुसार जर आणि तुम्ही दिलेल्या शब्दानुसार या मार्गाची धुरा सांभाळत नसाल, या मार्गामध्ये चालत नसाल, तर मी नेहमी या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यासमोर येत राहीन आणि मला यावंच लागेल. कारण हा मार्ग विक्रीचा नाही, हा मार्ग खोट्याचा नाही, हा मार्ग असत्याचा नाही. आणि या मार्गात जी दैवी शक्ती काम करतो, त्या दैवी शक्तीला काम करताना रोखण्यासारखे जर, त्या दैवी शक्तीला रोखण्यासारखे जर कार्य होतील तर नेहमी एकतरी समोर येईल. आणि इतिहास घडवायला शेकडोची गरज नसतो, तर इतिहास एकच घडवतो. मी यापूर्वीही एका ठिकाणी बोललेलो आहे, एकच सम्राट अशोक सम्राट, एकच छत्रपती शिव छत्रपती, एकच साहेब बाबासाहेब आणि एकच त्यागी महान त्यागी. म्हणजे जगामध्ये जर काही होतो तो एकच असतो जो इतिहास घडवतो. म्हणून सेवक बांधवांनो, मी पुन्हा येणार आणि सत्य घेऊनच येणार. आणि अशा काही गोष्टी आहेत की ते मी समोरच्या व्हिडिओमध्ये, येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार. मी फक्त मला सांगायचं होतं की मी रिटर्न येत राहणार आणि येईनच. जे सत्य आहे ते सत्य समोर आणायला मी कधीच मागं पुढं पाहणार नाही आणि कुणाच्याही दबावात येणार नाही. जर मला कोणी कितीही धमकी देतील की मी तुझा सदस्यपद काढीन, यालाही मी भिणार नाही. पद काढू शकतात, मला मार्गदर्शन करणे बंद करू शकतात, पण माझ्या जे आत्म्यात, अंतरात्म्यात, माझ्या शरीरात, माझ्या विचारात जो मार्ग बसलेला आहे, तो माझ्या विचारातला सभासद, माझ्या विचारातला सेवक, माझ्या वागणुकीतला सेवक कुणीच काढू शकणार नाही. मी ज्या दिवशी या मार्गात मेलो तर त्या दिवशी मी बाबाचा सेवक झालेलो आहे. आणि मी मरेपर्यंत जे आता जो दिसतोय हा मरेपर्यंत मी सेवक या शब्दासोबत, या नावासोबत मी जुळलेला राहीन आणि प्रामाणिकपणे राहीन. म्हणून मी नेहमी असंच अधमनातून येत राहणार. सर्वांना माझा नमस्कार.